शिवाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड मोहिमेमध्ये मी शशिकांत गोरे तुमचं सहर्ष गुरुत्व स्वागत करतो. रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पण आज आपल्याला प्रत्येक रायगड किल्ला पाहायचा आहे. रायगड किल्ला पिकनिक पॉइंट नाही आहे. तेव्हा इकडे ये, तेव्हा इकडे ये.
जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड मोहिमेमध्ये मी शशिकांत गोरे तुमचं सहर्ष गुरुत्व स्वागत करतो. रायगड किल्ला पहिला असेल नसेल पण आज आपल्याला प्रत्येक रायगड किल्ला पाहायचा आहे. रायगड किल्ला पिकनिक पॉईंट नाही आहे. रायगड किल्ला तीर्थस्थान आहे, मंदिर आहे. रायगड किल्ल्याची वर्षाला एकदा वारी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनासमोर समाधी समोर नतमस्तक होणं गरजेचं आहे. याच्याशिवाय सार्थ दुसरं कुठलंच नाही. गाईड घ्यावर येऊ नका, याला महत्व नाही. इथे गाईड घेतलात फिरलात माहिती ऐकली याला महत्व नाही. पण तुम्ही प्रत्येक शिवभक्ताला नेता आलं पाहिजे म्हटलं तर बघा. जीवनात तुझी पंढरीची वारी करतो त्याची रायगडातून वर्षाची वारी केली पाहिजे. कारण की तीर्थस्थान आहे, मंदिर आहे. राजे आहोत म्हणून आपण राजे नसले आपण नसतो म्हणला तर बघा. रायगड किल्ला तुम्ही समोरच्या बाजूने वरती आलात, पायी गडावरती आलात. जे शिवभक्त पायथ्यापासून माथ्यापर्यंत पायी चालत येतात ना यांना रायगडाचा महत्व कळून येतो. जे लोक 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात रोपीत बसून तर रायगडाचं महत्व कळून येत नाही. कारण की जोपर्यंत पायात डोक्याचा पैशाना पायथ्यापर्यंत जात नाही तोपर्यंत रायगडाचं महत्व कोण येत नाही. तुम्हाला 2 तास लागले तुम्हाला नक्की रायगडाचं महत्व कोणाला असेल. जी लोक गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती 4 मिनिटांमध्ये येतात ती गडाची पाठीमागची बाजू. तुम्ही 3.5 किलोमीटर अंतर पार केलं 2360 पायऱ्या गड सर केलात तर गडाची समोर रायगड बात आहे. रायगडाचं मूळचं नाव रायरीचा डोंगर. रायरीचा डोंगर रायगडला एकूण 14 नावे होती. कशी रायगडी 7 मध्ये रायगडाची नावं बदलली गेली. रायगडाला 1-2 नावं नव्हती तर 14 नावे होती. राजगिरी, रायगिरी, जम्मूदी, इस्लामगड, पूर्वेकडे रासिवटा, शिवलंका, मध्यनूर, राहीम, रेडी, रायरी, रायगड. आपण पाहतो रायगड पण मूळ गडाचा रायरीचा डोंगर होता. आणि या रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये उभारायचा. जावळी खोरं हे कुठून ते कुठपर्यंत रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड. प्रतापगडाच्या माहितीपासून रायगडाच्या उत्तरेकडे बघून दिवा जो खालचा संपूर्ण भूभाग पाहतो ना त्या भूभागाला आज आपण जावळीचं बरोबर म्हणतो. बाबासाहेब पर्यंत जावळी खोऱ्याचे मंदिर असतात. आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण आसुरीच्या केसामध्ये सोडली ऊ सापडू शकेल पण जावळी प्रांतामध्ये 2 देहाचा मोकड बलाट्यात सोडला तरी ते भेटणं मुश्किल होतं. म्हणजे कल्पना करा कसं जिंगल असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. प्रतापगडाच्या आजूबाजूला आजही असे दाट जिंगल आहे की सूर्याचा किरण कधी जमिनीला टेकत नाही. जी कल्पना करा की त्यावर जावळी असेल कसे. ज्या तुम्ही भूभागातून आलात ज्या तुम्ही खोऱ्यातून आलात या खोला आज आपण जावळीचं बरोबर म्हणतो. परंतु जावळी ही होती शिवरायांची होती जिजाऊची पण याच्यावर ताबा होता आदिलशाचा आणि आदिलशाह नको जावळीचे मोरे. आपल्याला सर्वांना माहिती असेल जावळीचे मोरे मराठी सरदार चंद्रराव मोरे आपण म्हणतो जावळीचे मोरे म्हणतो. शिवरायांची पहिली राजधानी वेळ तालुका राजूर पुण्यामध्ये आला. मग ती राजधानी असं का एकमेव कारण रे तोडा स्वराज्य लागला म्हणून राजगड राखोडा पुढे लागला. म्हणून आपल्या रयतेच्या राजाने याच जावळीच्या मोऱ्याला एक पत्रव्यवहार केला. आज थोडक्यात पत्र म्हणतो त्या काळामध्ये पत्राला खरेदी म्हटलं जायचा. खरेदीमध्ये राजे नमूद करता येईल. मोरे तुम्ही स्वराज्यामध्ये या. तुम्ही जर आमच्या स्वराज्यामध्ये आलात तर आमचं आणखी स्वराज्य मोठं होईल. एक प्रेमाचं खत लिहिलं पण मोरे हा फार उन्मिष्ट आणि गर्भीच्या स्वभावाचा होता. त्या पत्राचा उलटा जेव्हा मोरे लिहितोय तुम्ही स्वतः राजे तुम्ही घेणारे कोण. अरे तुम्हाला राजे तिथले कोणी तुम्ही झालात केव्हा राजे. तुम्ही तर कालचे राजे. या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. याला जावळी ना तर जाल गवळी उद्या याचा नका येऊ आजच या. आणि जावळीमध्ये तुमचा दारुगोळा थोपा असायची आहे. म्हणजे युद्धाचं महाराजांना चॅलेंज दिला. राजाने 150 मावळे घेतली जावळी एरियामध्ये आक्रमण केला आणि आक्रमणामध्ये चंद्रराव धाकटा हनुमंतराय मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याची हत्या मारला गेला. आपल्या भावाचा वध पाहिजे मग मारले घाबरला. मग जावळी सोडली आणि रायरीच्या ऐश्वर्यावरून भरपूर बसला तो. राजाने मोरेचा लगेच पाठलाग केला. मोरे राजाला शरीराला रायरी सहित जावळी सहित राजाने सोडून दिलं. याचा नियम होता जो स्वराज्यामध्ये रयतेमध्ये शिरले राजे कधी मरण देत नव्हते. राजांसोबत मोरपंत पिवळे पंत बघत होते. राजाने पंथांना विचारलं की पंत या सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरती रायरी आहे ती हीच का राहिली. पंत म्हणत होय राजा आपण पाहत्या रायरी म्हटलेला आहे. राजाने रायरीला पाहिली. राजाने पूर्णपणे रायरीला वेढा दिला. पण रायरीला आजही एक भौगोलिक प्राप्तस्थान आहे की रायरीला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने गेलेला आहे पण पुढची सह्याद्रीची रांग रायरीला टच किंवा अटॅच कुठे पाहता येत नाही. म्हणजे जवळजवळ लाखोमध्ये डोंगर असा आहे की ज्याला पुढची डोंगर रांग टच किंवा अटॅच नाही. म्हणजे एकच दगड पूर्णपणे आहे आणि 1200 एकरचा कडक आहे. 100 एकरचा पठार आहे. त्याला जर का एखादी पर्वतरांग जणवी असती तर गडावर शत्रू सहजपणे आला असता. राजगडाला 5 वाटा आहेत. रायगडला 1 वाटा आहे. म्हणून रायगडचा गडांचा राजा रायगड राजा महाराष्ट्रामध्ये केवळ 1 नंबर लागतो रायगडाचा म्हणतो बघा पूर्ण. कारण की मुळात रायगड खालून दिसत नाही. रायगड एका शिवरंगासारखा आहे. रायगड एका कमळाच्या फुलासारखा आहे. एखाद्या कलीपासून एक फुल तयार होतं तसं रायगड एका कमळाच्या फुलासारखा पाहतो. पुढची पर्वतरांग जर्नी टच कुठेही पाहता येत नाही. आधी रायगडला शिवभक्त प्रदक्षिणा घालतात. 8 किलोमीटरची प्रदक्षिणा करून गडावरती येतात. म्हणजे अख्खा दिवस जातो प्रदक्षिणेसाठी. पूर्ण जर घेरा मारायचा असेल ना तर अख्खा दिवस तो 8 किलोमीटर
इकडाची उत्तर बाजू आहे, उत्तर टकमकटक बाजू आहे, इकडे दक्षिण बाजू आहे, दक्षिणेला काळकाईचा खळगा आहे, इकडाची पूर्व बाजू आहे, पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे आणि इकडाची पश्चिम बाजू आहे, पश्चिमेला हिरकणीचा कडा आहे. फक्त डोंगर जिंकून घेतला, डोंगरावरती बांधकामं गेली, पण ज्या टायमाला राजे पायथ्यापासून माथ्यापर्यंत राहिला पॉइंट साठी निघाले, त्यासोबत असणारी मोरपंत राजे काय म्हणतात की पंत गडबहुत चकोट चौतर पायाकडाची कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच ओ प्रचंड काळी घडावं गहू सुद्धा उगत नाही. आणि धोंडात अशी विकत आहे, दौलताबादी शायरी जशी कोणी उंच आहे, ऐसे देखून राजे संतुष्ट की बोलले तख्ताच जागा हात वर करावा. तख्त म्हणजे सिंहासन आणि सिंहासन म्हणजे राजधानी. 15/16 रायरीने रायगडाचा नंतर केला. डोंगर जिंकून घेतला, डोंगरावरती गुरुजींना बोलवून घेतलं, तिने रायगड घडविला, त्यांनी खरोखर सोनं घडविले. त्यांचं नाव सीमेचे थाई तर परत हिरोजी डोंगर आपले चीफ इंजिनियर म्हणतो, आर्किटेक्ट म्हणतो आज आपल्याला म्हणतो. कल्पना करायची गोष्ट आहे की रायगड बांधण्यासाठी त्या काळामध्ये 14 वर्ष लागली. 56 मध्ये सुरुवात केली, 70 ला गडाचं बांधकाम पूर्ण झालं, रायगड बांधून पूर्ण झाला. पण 14 वर्षामध्ये बांधव का इंग्रजीने? 350 इमारती, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. रायगड बघायचा असेल तर 1-2 दिवस पुरत नाहीत, जवळजवळ 3 दिवसाचा कालावधी पूर्ण लागतो. तेव्हा पूर्णपणे सक्षम रायगड पूर्ण म्हटलं जातं बघा. तर एका दिवसामध्ये काय पाहणार? 350 इमारती पाहणार, 11 तलाव पाहणार की 84 पाण्याचे टाके पाहणार, हा शिवभक्तांच्या मनामध्ये प्रश्न म्हणतो. आणि रायगड घडवून पूर्ण झाला आणि सभापती दरबारामध्ये आणि हिरोजीला विचारलं, रयतेचे आजी हिरोजीला विचारत आहेत, हिरोजी रायगड बांधला रायगडाचं आम्हाला काही गॅरंटी पत्र काही मिळेल का तुमच्याकडून? अरे आजकालचे सिव्हिल इंजिनियर होऊन गेले, चीफ इंजिनियर होऊन गेले, कोणी घराचं गॅरंटी पत्र देऊ शकत नाही. पण 400 वर्षापूर्वी रायगड किल्ल्याचं गॅरंटी पत्र आजही पाहतो आपण. की हिरोजीला म्हणतात हिरोजी राजाला म्हणतात की राजा रायगड बांधला जगदीश साक्षीने, ते जगदीश साक्षी सांगतो जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे तरपत राहतील. एकदा तुमचा महादरवाजा बंद झाला ना, तुमच्या आज्ञेखाली खाण्याची हिंमत जाण्याची हिंमत होईल, तुम्हाला खाली जाण्याची हिंमत होईल, त्या पाण्याच्या दारीची आणि गडावरती येण्याची हिंमत होईल ससरणाऱ्या वाऱ्याची. म्हणजे आजही जर लोकप्रकल्प बंद झाला आणि तुमचा महादरवाजा बंद झाला ना, तर खाली जायचे पाणी आणि गडावरती पस्तावा म्हणतात बघा. म्हणजे 400 वर्षापूर्वीचे गराटीपत्र आज आपण पाहायला भेटतं. कल्पना करा तुम्ही हळून दरवाजे तुम्ही गडावरती आलात, हळून दरवाजा दिसला का तुम्हाला? गड घालून दिसला का तुम्हाला? नाही. याला बघत गणिमी गावा ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शत्रूला कळलं नाही पाहिजे त्या डोंगरावरती काय आहे का नाही. जेव्हा डोंगरावर चढेल तेव्हा कळू शकतो. दरवाजा जर पाहिलं नागमोडी वळणासारखा, नागाच्या वळणासारखा, जर एखाद्या सर्प चालतो असं बघा. 2 बुर्ज आहेत समोर, जय आणि विजय म्हणतो. समोरच्या शत्रूने जर का एखाद्या पर्वत रांगेचा मारा केला तर तो आधाराकडे पाहिजे बुर्जा नव्हती, दरवाजा प्रत्येक. जेव्हा दरवाजेतून माणूस होतो, शत्रूच्या दरवाजेतून दरवाजा पाहायला भेटेल. जरा गणिमी गावासाठी बनलेला आहे. नाव दिले महादरवाजा, पण आकार दिलाय गोमुखी दरवाजा. एखादा शत्रू आक्रमण करायला लागला ना, ते दरवाजा दातीवर जा, दातीवर पाईप जाणार ना तुम्ही, तेव्हा त्याला होल पाहिलं वरतून. दरवाजाला होल आहे त्या भिंतीला, ते होल मधून गरम तेल किंवा भाले मारले जायचे. शत्रूला कसा सापडता येईल हा त्यांचा गणिमी गावाचा. पहिले गरम तेल, गरम पाणी, भाले मारले शत्रूला सापडता येईल. त्याला इतिहास म्हणतो नागाच्या वळणासारखा सर्वात मोठा दरवाजा महा म्हणजे मोठा. आणि त्याच्या खाली दरवाजा आहे बघा, 2 वाटा तुम्हाला आले भेटले असतील, एक चित्त दरवाजा आणि खाली दाणे दरवाजा. नाणं म्हणजे छोटं आणि महा म्हणजे मोठा. नाणं म्हणजे छोटं, महा म्हणजे मोठा, म्हणजे महादरवाजा मेन. शिवरायांची पालखी असो, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी असो, रायगड किल्ल्यावरती पायी आली की दरवाजातून आतमध्ये यायची. जरा इतिहासामध्ये आपण आधी म्हणतो महादरवाजा. आज रायगडचे 100% तुम्ही माथ्यावरती आला, 100% 1375 फुटात तुम्ही आहात आणि समुद्र सपाटीपासून 2851 फुटावरती आहात. आज कल्पना करायची गोष्ट आहे की रायगड पाहते वेळी आम्ही रायगडाचं वरचं पडझड पाहतो पूर्णपणे. आता मनामध्ये प्रश्न पडतो की रायगड किल्ल्यावरती इमारत होतं का नव्हतं, की शिवरायांच्या काळामध्ये असं होतं? तर असं नव्हतं. हे पूर्णपणे पॅक होतं. वरतून सागाची लाकडं होती. ते आपण जिथे उभे आहेत ना, 2 दिसत आपल्याला की आता आपलं दुर्दैव की आपण 2 मजली पाहतोय. त्या काळचे लोक सुदैव होती, अहो एकावरती 7 मजली व्हायला भेटले. 7 मजली. कल्पना करायची गोष्ट आहे. त्या काळचं लोक सुदैव होतं. 7 मजली आतून जर पैठणी कापड असतं आणि काव दिव्याच्या आतून असत्या आणि आतून 4 बाजूला स्मशान असती आणि हे संपूर्ण वरती स्ट्रक्चर सागाचं असतं पूर्णपणे. आणि त्या सागाच्या वरती मातीची कबर जर असते आपल्याला पाहायला भेटली असती. आणि त्या मातीच्या आतमध्ये त्याच सागाच्या आतमध्ये जर का आपल्याला पैठणी कापड आणि काव दिव्याच्या स्मशानीचा उदय दिसला असता तर त्या काळचं 400 काळचं वैभव आज आपण दिसलं असतं कसं, याची कल्पना सुद्धा केली नसती. पण मराठ्याचं दुर्दैव, मराठ्याची गडकिल्ले बघा तुम्ही अशा बघण्या अवस्थेमध्ये पाहायला भेटत आहेत. त्याचं उलट करावं तर राजस्थानचे गडकिल्ले बघा ना, महापारतामध्ये चित्तूरगड सोडलात ना तर सगळे गडकिल्ले आजही शोभेत पाहायला भेटतात. त्याचं कारण आहे, अरे तिथले राजपूत होते,
तिथले राजपूत होते, शरण गेले, झुकले, वाकले, पण त्यांचे गडकिल्ले तसे राहिले. अरे मराठ्याने कोणासमोर मान झुकवले नाही आणि कोणासमोर वाकवले नाही. म्हणून मराठ्याचे राजे आहेत, मराठीचे राजे आहेत. रात्रीच्या अंधाराला घाबरत नाही, रात्रीच्या अंधाराला घाबरत नाही. उजेराची जात आहे, अरे मोरेवर वागणार नाही. मराठाची जात आहे, ही मराठी जात आहे. जे झुकले वाकले त्यांचे गडके तसे राहिले. त्याने आयुष्यभरात त्यांच्याबद्दल गडकिल्ल्याची अशी अवस्था पाहायला भेटे. ते इंग्रज म्हणतात हो ते झुकतायत, मग मराठा आमच्या समोर का झुकत नाही? कशामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांमुळे. त्यांचे गडकिल्ले उद्ध्वस्त करा. मग 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पॉथर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशरांनी विंड किल्ल्याचा सूर्याची पिसाळ पेशव्यांच्या काळामध्ये सूर्याची पिसाळ पितुरी झाला आणि इंग्रजांना जाऊन भेटला आणि गडाच्या दक्षिणात डोंगर पोटल्याचा या पोट्याच्या डोंगरावरून एक लांब पला तोफा चढवला आणि शिवरायाचा दारूखोटा अटॅक केला. तेवढा भीषण अटॅक झाला की रायगड वरचा परिसर 11 ते 12 दिवस जळत होता. आणि 11 ते 12 दिवस जळमुळं त्याचं छत संपूर्ण जळून गेले. आपण प्रत्येक बांधत फक्त पडक्या इमारती आणि वीट बांधकाम. याला इतिहासामध्ये विजय स्तंभ. स्वराज्यामध्ये राजाने एखादा गडकोड जिंकला तर 7व्या इमारतीत मोठा ध्वज फडकवला जायचा. आजूबाजूच्या गावकऱ्यांना आनंद पसरला जायचा. स्वराज्यामध्ये रयतेच्या राजाने एक गडकिल्ला शामिल करून घेतलेला आहे. आज आपण त्याला टीव्ही म्हणतो. महाराष्ट्रामध्ये काय घडतं आपल्या टीव्हीवरचं कळतं, त्या काळामध्ये टीव्ही म्हणतो. त्याला इतिहासामध्ये सत्य म्हणून राजाच्या राण्या किंवा राजगादी स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंडगार हवा खायची असेल तर इथे येऊन थंडावर हवा खायच्या. त्याला इतिहासामध्ये म्हणतो आपण, त्या इतिहासामध्ये सत्य मंदिर म्हणतो. बघा समोर तलाव पाहतो, त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. असे 11 तलाव गडावरती 11 आणि 84 छोटे टाके पाण्याचे. 350 इमारती गडावरती आहेत आजही आहेत. आता 11 तलावांपैकी यालाच काय गंगासागर तलाव? त्याला सुद्धा कारण आहे. आपल्या सगळं माहिती असेल की राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून नागावट्टा आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी आणलं होतं. त्यातलं काही पाणी उरलं होतं म्हणून त्या तलावामध्ये ओतलं होतं. म्हणून 7 नद्यांचा आणि 7 समुद्रांचा पाण्याचा समावेश आज 400 वर्षापूर्वीपासून त्या 7 नद्यांचं पाणी आहे. कधीच पाणी आटलं नाही. 12 महिने पाणी कसं जातं. आजच्या कलियुगामध्ये गंगावट्टाने त्या काळामध्ये काही नव्हती. अरे गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी. 7 नद्यांचा केला राजांवरती राज्याभिषेकी. जल हे झाले तीर्थांची घर, तयासी नाव गंगासागर. म्हणजे कल्पना करायची गोष्ट आहे. आजच्या खालच्या 2 गावांना पाणी आजही भेटत नाही. 2 महिने पाणी काही पाहिजे असेल तेवढी. हिरकणी गावाला रायगडवाडी गावाला 2 महिने पाणी येऊन जातं. आम्ही स्वतः पाणी हे पिलेलो आहे. आजही पितो 2 वर्ष. आता आजच्या उद्यापासून ते पाणी खाली सोडत आहे. कारण खाली पायथ्याला गेलं तर पाणी विकत आणायला लागतं. विकत बोरिंगचं पाणी आणतात लोक. पण वरती पाणी एवढं आहे की आयुष्यात संपू शकत नाही. एवढं गडावरची वास्तू काढावं ही राजाची दृष्टी म्हणतो. त्या काळामध्ये पाणी जिरवा पाण्याला स्कीम राबवत होती. आता फक्त म्हटलं तर राबवत नाही. जर की ती स्कीम राबवली असती तर गडाच्या पायथ्याला लोकांना पाणी कधीच कमी पडलं असतं म्हटलं. म्हणून पाणी जिरवा पाण्याला स्कीम राजांच्या काळामध्ये राबवत होती म्हटलं. मला इतिहासामध्ये 22 ते 32 फूट खोल आहे. 74 सेंटीमीटर तलाव आहे. समोर दिसत झेंडा तिचा काय समोर? त्याला म्हटलं टकमकटक पॉईंट. चोरी लबाडी पितोरी गुन्हेगारी जो कोणी त्या काळामध्ये करेल त्याच काही त्याचे हातपाय बांधायचे, त्याला पोत्यामध्ये भरायचं, ते फेकून दिलं जायचं. रायगड किल्ल्यावर राजे किती राहिले? 10 वर्ष. एकाला पण फेकलेलं नाही. पण संभाजीराजे किती वर्ष राहिले? 9 वर्ष. कुणाला सोडलं नाही. संभाजीराजे कुणालाही सोडलेलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला फेकलेलं नाही. मला संवंत कळलोट संभाजीराजाने त्या टोकावरून केला. 2250 फूट हाईट आहे. आता तिथे गेला तर माणसं घाबरतात. फेकून द्यायची माणसाला पोत्यामध्ये भरायचं, गाड बांधायची. आता बाल्य किल्ला म्हणजे घराचा प्रकार. बाल्य किल्ला म्हणजे घराचा प्रकार. आज म्हणतो त्याला VIP भाग. त्या काळामध्ये किल्ल्याला किल्ला बांधला त्याला बाल्य किल्ला म्हणतो आपण. आता बाल्य किल्ल्यात जाऊन माहिती घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं मेन राजांचं घर कसं होतं हे पाहण्यासाठी आपण आता जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. चला तिकडे दुसरीकडे खेळ खूप आहे खेळायला. तुम्ही किंवा मी असो आज मनामध्ये गुरुजी कुठे गेले? तेच मी म्हणतो की त्याच्यावर डिपेंड झालं. त्याला मला मी हात बस विचारला, त्याला विचारला बघलं गरम नाही लवकर आलो. आज आपण सगळे आपल्या पवित्र राजांच्या ठिकाणी आलो.
जिजाऊ तुम्ही जन्माला आले नसत्या, जिजाऊ तुम्ही जन्माला आले नसत्या, अरे आज अंगणापुढे दिसली तुळस. आणि खरोखर राजे तुम्ही असे जन्माला आलात ना, आमच्या घरासमोर आहे तो मंदिर, त्या मंदिराच्या घराच्या बाजूला मंदिर आहेत, त्याच्यात दिसते तरी उंच उंच कळस, तितक्याच उंच कळस. महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्यावरती वातावरण मानवत नव्हतं आऊसाहेबांना, कारण की आऊसाहेबांच्या नाते चौऱ्याचे पूर्ण नव्हतं, मग दुखीचा प्रॉब्लेम होता. म्हणून गडाच्या पायथ्याला नवीकडचा वाडा करून दिला पाथरगावामध्ये. पाथरगाव बघून आऊसाहेबांचा वाडा नवीकडचा वाडा आहे. आऊसाहेबांची समाधी सुद्धा गडाच्या पायथ्याला म्हटलं जातं. जीवनात येऊन जर या 3 लोकांची आपण केलं नाही तर जीवनात येऊन तुला काही फायदा होत नाही म्हटलं तुला. माऊसाहेबांची समाज समाधी सुद्धा वाडा सुद्धा आहे. आऊसाहेबांसाठी गडाच्या राणी पायथ्याला जोडली गेली, त्या राणीचं नाव सुधार आहे. आणि उडीला 6 राण्या 6 मलामध्ये आहेत. एक महल पाहिला तरी सेम आणि 6 पाहिजे सेम पाहिजे. एक हॉल आहे, एक बेड आहे, साईडला एक छोटीशी खिडकी आहे. आणि 400 वर्षापूर्वी दगडामध्ये असताना बांधलं, 400 वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला. आणि आज म्हणतो आपण याचा शोध इंग्रजांनी लावला, चुकीची गोष्ट आहे. इंग्रजांनी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी शोध लावला. कारण की 400 वर्षापूर्वी माझ्या रयतेच्या राजाने शोध लावला तो म्हणजे टॉयलेट सिस्टम. प्रत्येक घरासमोर आपल्या समुद्र चौथरे पाहायला भेटत आहेत. त्याला आजही म्हणतो आपण नोकर जातात. त्या काळामध्ये दासदाशीची घरं म्हटली जायची. आजची नोकरी कशी काम केलं घरी पडतात, त्या काळामध्ये घरी पडायचं नव्हता. राणीला आपल्याला काम झालं ना, राणीने फक्त आवाज दिला. दाशी छोटं मोठं काम झालं की विश्रांती होती करायची. तुला इतिहास दाशी वाटतं म्हणतो. ही गडाची पाठीमागची डोंगर दिसतो का, त्या डोंगराच्या पाठीमागे प्रतापगड आहे, 85 किलोमीटर बघायची. हे खाली काही 5 वाडे पाहायला भेटत आहेत, गडाच्या पुढे 3 आहेत. त्याला इतिहासामध्ये म्हणतो अष्टप्रधानांची वाडी, मिनिस्टरची घरं म्हणतो आपण त्या काळामध्ये. तसा भारताचा कारभार दिल्लीच्या मध्ये 365 गड किल्ल्यांचा कागदपत्र व्यवहार या समोरच्या वाड्यात केला जायचा. त्याला आधी म्हणतो आपण अष्टप्रधानांची वाडी. 8 मिनिस्टर होते, मोरोपंत पिंगळे, आंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निकट, निराजीरावजी, रघुनाथ पंडित. अष्टप्रधानांची वाडी म्हणतो. काही ताळेवाले 2 कटे वाचला पण त्याला आधी धान्यांची कुठारी. पण कोकणामध्ये फिरतो ना, कोकणामध्ये आपल्याला माहिती असेल किंवा किंवा कणकी म्हणतो आपण त्याला, किंवा किंवा कणकी. पण बोल 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 बोल. दळपती, दशाश्वपती, भूपती, पूर्ण लजपती, सूर्यरत्न, श्रीपती, अष्टावक्र जागृत, वैशिष्ट, यानंतर मंडित, शांतपानंदत, लाजलज्जवेची दुलांबर, पौल पतंदल, पुरंदर, क्षत्रिय तुरारोवंतस, सिंहासमाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री. तू बोल पूर्ण श्री 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 कसं बोलतो, बोल बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, अरे महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. कदम महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रक्त श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टाप्रधान दैष्ठित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्रीमंत